कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय सगळं? ए बंद कर दे, बंद कर, बंद कर, बंद कर। अरे काय चालू आहे सगळं तुमचं? इथं आम्ही रुग्णांची सेवा करतोय। ए ती सेवा घाल म्हशीच्या, निघित ना। हे बघा, मी तुमच्या समोर हात जोडते। मला नाही माहित तुमचा काय प्रॉब्लेम आहे आमच्याशी। एका पेशंटची हालत खरंच खूप खराब आहे, आम्हाला ट्रीटमेंट करावी लागेल। हवं तर आपण नंतर बोलूयात ना। ए एकदा सांगितलेलं कळत नाही, इथनं निघ म्हटलं की निघायचं नाही। कसं आहे, बाई माणसानी चूल आणि मूळ सांभाळायचं सोडून माझीचीच वाद घालत बसली। बास, समजलत काय हो तुम्ही बाईला? बाईने जन्म दिलाय म्हणून आज तुम्ही माझ्या समोर उभे आहात। मी माझ्या पेशंटची ट्रीटमेंट पूर्ण करणार, तुम्हाला जे करायचे ते करा। ए बघता का फोडा रे? तुझं काम बघ, मी बघतो यांना। डोंट वरी, सगळं ठीक होईल। हो 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 हो। खरंय तुझं तुळज, तू घरात बसायला जन्माला नाही आलीस। तुलाही भारी डॉक्टर आहेस, आटल्या नडल्या पेशंटला तुझी गरज आहे। तू देव आहेस त्यांच्यासाठी। सूर्या, हा सिद्धार्थ। आम्ही दोघे एकत्र कॉलेजमध्ये होतो। आणि सिद्धार्थ हा सूर्या, माझ्या बालपणीचा मित्र, माझ्या मामाचा मुलगा। हा येस आय नो, यालाच मंदिरात शॉक लागला होता आणि तू याचा जीव वाचवला होतास। हो, आणि आता हा तुझी मदत करतोय। ऍक्च्युली आपली मदत करतोय। एम आय राईट? यू आर ऑलवेज राईट। अरे चक्क किती दिवसांनी हिने माझं कौतुक केलंय। सूर्या तुला सांगतो, जेव्हा केव्हा मी हिला फोन करतो ना, पहिली 15-20 मिनिटं तुझ्याबद्दल बोलण्यातच जातात। तुझं कौतुक करण्यात कधीच थकत नाही। आणि सूर्या, तुझी तुळजाला मदत करतोयस ना, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच। अहो थँक्यू काय, त्यात आमची लहानपणापासूनची मैत्री आहे। आणि मी नाही मदत करणार तर अजून कोण करणार याला? आम्ही गावाकडची माणसं ना, एकदा दोस्ती केली ना, दोस्तीसाठी जीव पण द्यायला तयार असतो। आणि तुळजा फक्त माझी मैत्रीण नाही, माझ्या आत्याची पोरगी पण आहे ना। अरे वा, मग तुझ्या या आत्याच्या मुलीने
माझ्याबद्दल तुला काही सांगितलं की नाही? सांगितलं की आता तुम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकायला होता ना. तुळजा, दिस इज नॉट फेअर. अगं आपल्या मित्रापासून कोणी काही लपवतं का? काय लपवलं? ऍक्च्युली सूर्या, आमचं दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आणि लवकरच आम्ही लग्नही करणार आहोत. ऍक्च्युली मी त्याला सांगणारच होते, पण मी त्याला हिंट दिली होती की मला माझ्या मनातल्या मुलासोबत लग्न करायचंय. सूर्या, हाच येतो माझ्या मनातला मुलगा सिद्धार्थ. कशी आहे माझी चॉईस? भारी. मग सूर्या, तूही बघितले असतील ना कोणीतरी? तुझंही असेल ना कोणावर तरी प्रेम? एनिवे सूर्या, आम्ही खूप दिवसांनी भेटलोय, जरा सोबत फिरतो आणि थोड्या रोमॅन्टिक गप्पा पण मारतो. सिद्धार्थ, तू पण ना. सूर्या, आम्ही आलो. तुझ्या लहानपणापासूनची मैत्री आहे, म्हणजे तिचं तुझ्यावर प्रेम आहे हे वाटलंच कसं ना तुला? मी आणि तुळजा अरे जोडी तरी शोधते का लागा? बाहेर सांगितलं असतं ना, लोकांनी हाणलं असतं जोड्यांनी. तुझा तुझ्या मनाच्या जवळचा माणूस दुसरा कोणीतरी हे सांगायचंच ना मला. एवढं तर झालं नसतं ग. अरे तिची काय चूक नव्हती. तिची कुठं चूक होती? अरे तिला वाटलं पण नसेल. तू बाईक म्हणून तिची स्वप्न बघत असशील. तू तू त्याच्या मैत्रीला प्रेम समजून बसला. तिचं चुकलं नाही, चुकलं तुझं. आंधळा झाला होतास ना प्रेमात. आंधळा झाला होतास तू प्रेमात. करशील करशील का परत प्रेम? करशील का? करशील का परत प्रेम? करशील का? करशील का परत प्रेम? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.